दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मालवणच्या कुंभार माठमधून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना। पावसाळ्यात आलेला मोहर टिकवून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात। पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सुवर्ण नगरीत ग्राहकांची गर्दी। सोन्याचा भाव 78,800 रुपये तर चांदीचा भाव 96,000 रुपये। पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या बाजारपेठेत पार पडलेल्या सौद्यामध्ये हळदीला मिळाला 17,000 इतका उच्चांकी दर। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे। गुळाला 5,600 रुपये दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। राणा दाम्पत्यांनी साजरा केला दिवाळीचा पाडवा। सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा रवी राणांनी दिला शब्द। भुसावळमधील व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। पाडव्याच्या निमित्तानं विविध यंत्रांचं केलं पूजन। पुण्यात धान्य डाळी कडधान्य वापरून मुख्यमंत्र्यांची रांगोळी। रांगोळीवर मुख्यमंत्र्यांचा पाठीराखा असा उल्लेख। बीएसपीच्या उमेदवारावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला। हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी। चिखली पोलिसात तक्रार दाखल। भरधाव वेगानं सायकल चालवणं तरुणाच्या जीवावर बेतलं। भिंतीला धडकल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। श्रीनगरच्या खानियार भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांचं चोख प्रत्युत्तर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 6 तारखेला पहिली प्रचार सभा। पडळकरांसाठी फडणवीस मैदानात। पडळकरांच्या मतदारसंघात पहिली सभा। पोलिसांच्या वाहनातून महायुतीत उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी काही अधिकाऱ्यांनी दिली माहिती। शरद पवारांचा मोठा आरोप। सावंतांनी व्यक्तिगत वक्तव्य केलं असं वाटत नाही। काही जणांकडून निवडणुका आल्यानं जाणीवपूर्वक वाद पेटवण्याचा प्रयत्न। चायना एनसी प्रकरणावर शरद पवारांचं परखड मत। सागर बंगल्यावर युक्रेन हल्ला करणार का? फडणवीसांची सुरक्षा वाढवल्यानं संजय राऊतांचा खोचक सवाल। भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। सागर बंगल्याहून बोलावणं आल्यानं घेतली भेट। गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष। दशकभरात राज्याची आर्थिक आघाडीवर घसरण झाल्याच्या पीएम आर्थिक सल्लागार परिषदेच्या निष्कर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। रोहित पवारांच्या आरोपाला शेलारांनी महाविकास आघाडीच्या काळातच अधोगती झाल्याचं म्हणत दिलं चोख प्रत्युत्तर। शिवाजी पार्कात मनसेनं लावलेले कंदील हटवले। कंदिलावर इंजिनाचं चिन्ह असल्यानं ठाकरे गटाची तक्रार। आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपानंतर कारवाई। अब्दुल सत्तारांवर शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्त्यानं केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। 24 तासात माहिती देण्याचे निर्देश। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापुरात म्हैस सजावट स्पर्धेचं आयोजन। हलगीच्या तालावर रंगली म्हैस पाळण्याची स्पर्धा। बुलेटिनची सुरुवात आपण एका राजकीय बातमीनं करतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केला। माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करू नका असं सांगितल्यानं त्यांची नावं सांगत नसल्याचं ते म्हणाले। माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही असं देखील शरद पवार म्हणाले। दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जाते असं काही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळतं। खरं मला त्याच्यावर जाहीर बोलायची इच्छा होती अधिक, परंतु त्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडनं कमिटमेंट करून घेतली की आम्ही नावं डिस्क्लोज करणार नाही। त्यामुळं त्यांचं भवितव्य संकटात जाऊ नये म्हणून मी अधिक बोलत नाही। पण हे ऐकायला मिळतं की पोलीस दलाची जी वाहनं आहेत त्याच्यातून
रसद पोचवली जाते त्यांच्या उमेदवारांना. तर पवारांनी केलेल्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. मलाही त्यांच्या काळात असं चालायचं असं काही लोक सांगायचे, कदाचित त्यांना याचा आता भास होत असेल असा देखील टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. तर महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवतात असा जो घणाघात आहे किंवा असं वक्तव्य शरद पवार यांचं समोर आलं. पोलिसांच्या वाहनातून रसद पुरवली जाते असं शरद पवार म्हणाले. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, शरद पवार यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? मला आश्चर्यकारक अशा प्रकारचं वक्तव्य वाटतंय. महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवण्याचा किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, गृह खातं त्यांना माहीत आहे. मग अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत का त्यांच्या काळामध्ये? महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवणार नाही की पोलीस त्या ठिकाणी रसद पुरवतायत, त्यांच्या वाहनातून रसद जाते. मला वाटतं रसद आणि पवार साहेबांचा अत्यंत जवळचा संबंध त्या ठिकाणी आहे. आता जर त्यांना वाटत असेल की त्यांना कुठल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली तर त्यांनी पोलीस खात्याला सांगावं, त्यांच्यावर ऍक्शन घ्यावी. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी डिपार्टमेंट करेल. बाबा कुठे बघितलं, कोण देते, कुठून सोर्स मिळाला, त्या पवार साहेबांना त्या ठिकाणी पोलिसांनी विचारावं, त्यांच्याकडून माहिती घ्यावी. कारण आता पराभव समोर त्या ठिकाणी दिसतोय. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचं वातावरण बदललंय, माहोल महायुतीच्या बाजूने झालंय. त्याच्यामुळे रोज एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा नॅरेटिव्ह आहे. आणि त्यातनाच आता हे पैसे वाटतायत, पैसे वाटून त्या ठिकाणी मतं मिळवणार आणि उद्या हरल्यावर महायुतीचा पैसे वाटून विजय झाला अशा प्रकारचं ग्राउंड करण्याचा केविलवाना प्रयत्न दुर्दैवानं पवारांसारखा नेता करतोय. यावरूनच महाविकास आघाडीची हतबलता या ठिकाणी दिसून येते. जी जी प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. शायना एन्झिनबाबत केलेल्या वक्तव्यावरून अरविंद सावंत अडचणीत सापडलेत. आता शरद पवारांनी या वादामध्ये अरविंद सावंतांची बाजू घेतली आहे. अरविंद यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल, पण व्यक्तिगत हल्ला होता असं मला वाटत नसल्याचं पवारांनी म्हटलंय. कारण नसताना निवडणुका समोर असताना वाद निर्माण केला जातोय असा आरोपही शरद पवार यांनी केलाय. त्याच्यात काही व्यक्तिगत हल्ला होता असं मला वाटत नाही. आणि कारण नसताना निवडणुका समोर आहेत, आपल्याला बाकी संधी मिळायची शक्यता नाही. त्यामुळं असे प्रश्न उपस्थित करणं आणि ज्या संविधानात संस्था आहेत त्यांनी लगेच त्याचं भाष्य करणं हे सगळे निवडणुकांमध्ये सोबत होऊन केलेला उद्योग आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आता पलटवार केलाय. काही वर्षांपूर्वी भाजपचे प्रमुख नेते हे सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविषयी काय बोलायचे हे भाजप नेत्यांनी आठवून पाहावं असं संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत यांचं हे वक्तव्य समोर आलंय. जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे, भावना दुखवल्या असतील तर दिलगिरी, असं अरविंद सावंत यांचं वक्तव्य समोर आलंय. शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. भावना दुखवल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, मात्र जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही यावेळेस अरविंद सावंत यांनी केलाय. खरं तर 29 तारखेचं वक्तव्य होतं, त्या दिवशी आमच्या भगिनी काही म्हणाल्या नाहीत, पण 1 तारखेला अचानक माझ्या विरुद्ध तक्रार घेऊन पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केला.
आणि म्हणून मी या सगळ्या प्रकरणाला एकदाच मुठपाती देऊ इच्छितो की माझ्या या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण त्याचबरोबर जे सगळे लोक या संदर्भात समर्थनार्थ उतरलेत त्या सगळ्यांना माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केलाय. काही वर्षांपूर्वी भाजपचे प्रमुख नेते हे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी काय बोलायचे हे भाजप नेत्यांनी आठवून पाहावं असं संजय राऊत म्हणाले. बघा, अरविंद सावंत हे एक जबाबदार खासदार आणि नेते आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की मुंबादेवीमध्ये आयात केलेला हा माल आहे, आयात केलेला आहे, त्या मुंबादेवीच्या नाहीत असं त्यांचा बोलण्याचं, त्या बाहेरून आलेलं आहे. बाहेरच्या उमेदवाराला विरोध होतो तसा तो त्यांना होतोय आणि त्या संदर्भात बोलण्याचा अवघात ते बोलले असतील. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अरविंद सावंतांचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या महिला शक्तीला विरोध करण्याच्या भूमिकेतून आलंय असं रवींद्र चव्हाण म्हणाले. एका बाजूला लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देऊन त्यांचा सन्मान करणारं महायुती सरकार आहे, तर दुसऱ्या बाजूला समस्त महिला वर्गाचा अपमान करणारी महाविनाश आघाडी आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे कळून आता चुकलंय अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. तसंच महाविकास आघाडीच्या मनात असणारी महिलांविषयीची अपमानकारक भूमिका उघड झाल्याशिवाय राहत नाही. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल असं म्हटलं होतं. हे याच महाविकास आघाडीच्या महिला शक्तीला विरोध करण्याच्या भूमिकेतून आलंय. या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. एका बाजूला लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देऊन त्यांचा सन्मान करणारं महायुती सरकार आहे, तर दुसऱ्या बाजूला समस्त महिला वर्गाचा अपमान करणारी महाविनाश आघाडी आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकलंय. आपल्या आई बहिणींचा अपमान करणाऱ्या, लाडक्या बहीण योजना बंद करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीला जनताच धडा शिकवेल असं एक्स पोस्टमधून रवींद्र चव्हाण यांनी आपलं मत आणि आपली प्रतिक्रिया यावर दिली आहे. कोंबडं कितीही झाकलं तरी असं म्हणत रवींद्र चव्हाण आणि अरविंद सावंत यांच्यावरती टीका केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी एक पोस्ट करत अरविंद सावंत आणि महाविकास आघाडीला महाविनाश आघाडी असं म्हणत टीका केली आहे. अरविंद सावंतांनी महिलांविरोधी वक्तव्य केलं असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचार सभा ही 6 तारखेला सांगली जिल्ह्यातील जत इथं पार पडणार आहे. गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी ते उभे आहेत. त्यांची ही प्रचार सभा गोपीचंद पडळकरांसाठी होणार आहे. 6 तारखेला त्यांच्या प्रचार सभांचा धडाका हा सुरू होणार आहे. तर फडणवीसांची पहिली प्रचार सभा ही 6 तारखेला पार पडेल. जतमधून प्रचार सभेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यानंतर प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळेल. पडळकरांच्या प्रचारासाठी फडणवीसांनी ही सभा घेतली आहे 6 तारखेला, अर्थातच 6 नोव्हेंबर पासून प्रचार सभा त्यांची जी आहे ती सुरू होणार आहे. प्रचार सभेचा शुभारंभ जतमधून ते करणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही त्यांची प्रचार सभा असणार आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून. राहुल, देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ 6 तारखेला करणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचार सभेमध्ये ते उपस्थित राहणार आहेत, काय सांगाल? दिवाळी संपताच प्रचाराची रणधुमाळी, अर्थातच दिवाळीची आतिषबाजी संपताच विधानसभेच्या सगळ्या आतिषबाजीला सुरुवात होणार आहे. आणि याची सुरुवात अर्थातच गोपीचंद पडळकर यांच्या जत मधून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा धडाका जो आहे तो सुरू होतोय. एकंदरीत बघितलं तर पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. मराठा आणि धनगर या मतांची जुळवाजुळव करताना ज्या पद्धतीनं धनगरांसाठी काही महत्वाचे मतदारसंघ महाविकास आघाडीकडून सोडण्यात आले, मात्र पडळकर यांच्या पहिल्या प्रचार सभेपासूनच धनगरांना आपलं करणं आणि याचबरोबर एकंदरीत जी नाराजी संपूर्ण समाजामध्ये आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतोय. पहिली प्रचार सभा 6 तारखेला
जतमधून राज्यभरातला हा प्रचाराचा धडाका जो आहे तो सुरुवात होताना आपल्याला दिसतोय. जी, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यानंतर